आयोजकांना विनंती आहे श्रीकांत शिक्षण कोण आज घेऊन बसवत होतं तोपर्यंत मी गाणी घेत राहतो. सन्माननीय नाना कोल्हे यांच्याकडून माझ्यासाठी या गाण्यासाठी 500 रुपयाचं बहुमान पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संजय पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे पद्मनाभ कैलासवासी मयूर गजानन निखारे यांच्या स्मरणार्थ हे 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तिन्ही गोवांच्या पद्मनाभांना 200 रुपये पारितोषिक आलेले आहे. प्रमोद बांबरकर, सागर बांबरकर, पंकज बांबरकर, मनीष बांबरकर, प्रदीप बांबरकर, दिनानाथ बांबरकर, वयश बांबरकर मित्र परिवाराकडून कैलासवासी मयूरेश गजानन निखारे यांचं स्मरणार्थ आलेले आहे. गजाननच्या माध्यमातून तिन्ही पद्मनाभांनी आपली कला जोपासावी एकत्रित असे म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मी नंतर वाटून देतो. इथे काय कागापेक्षा आपण थोडे जण तो थोडं सांगता काय ह्याचा विषय नाही, पण तो ज्या पद्धतीने भजन करतोय आज लाईव्ह भजन तिकडे चालू संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं प्रक्षेपण होतं. त्यामुळे इथे महिला वर्ग असताना माझ्या मुखातून घाणेरडे शब्द नक्की निघणार नाही. आज जो बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची वाहवा करतोय, तानाजी मालुसरेचा वाहवा करतो, तानाजी मालुसरेचा रस्त्याने बुवा आहे तर तुझा नाव बाबांचं तुला पुढच्या उडवून आपल्या लक्षात ठेवलं. पुत्र असताना पुत्र त्या पुत्राचे गुण कधी जाऊ शकत नाही. एका पालखीत घेऊन तुम्ही त्याची एका हाराने घालून तरी काय केला तरी तो भोकलेश्वर राहणार नाही. तुझं भजन घाणेरडे सुट्टी आहे ह्याच्याला पडोळ्याच्या मार्गावर आपण उतरली आणि माझ्या पुतळा काय झाला ते तुम्हाला कोणी हे इकडे बघ आणि तुझे ह्याचे नाच करतो ना ते ट्रेनमध्ये जा, ट्रेनमध्ये जा, हे भजन आहे, हे लक्षात घ्या भजन आहे. ते साहेब थांबलेत का, साहेब थांबलेत का, ते त्याच्या बोल तुमची गाणी मला ऐकून जायचं नाही. तुला लक्षात घे ही तुझी भीती होता परंतु नागाव पक्षाकडे जातोय. हे कलियुग आहे. इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही म्हणून दारू विकणाऱ्याच्या मागे लोकांची लाईन लागता. लक्षात घ्या. तुमच्या घरात जर 1 लिटर दूध असेल तर तो विकून प्रत्येकाच्या तुमच्या घराच्या दारावर तुमचा गावचा लागत, तो तुमच्याकडे दारू असताना तर तुमच्याकडे लाईन लागत. म्हणून हे कलियुग आहे. मोठ नाचताना म्हणतोय, हौस मारताना गातोय. जिवंत माणूस आता पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. हे कलियुग आहे. इथे पाप भरतच राहणार, पुण्य तुम्हाला करावं लागतं. पार्वती शंकर राणे परशुराम त्यांचा पुत्र परशुराम शंकर राणे घालवले कार्यपाटण धावले कुंभुले आपल्या आईच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या मुलाला दिलेले आहे. त्याला चिरसाधना होते, शिष्यवृत्ती प्राप्त होते. हे लक्षात घ्या. या मंडळाचे सर्व सन्माननीय उमेश पाटील साहेब शिंदे सांगितले की तुम्ही त्यांच्यावरती एक कडव केलंच पाहिजे. मी आता ते कडव म्हणजे म्हणतोय आणि ते यांना पण मंडळीला नवीन आहे देतोय. पण जर तुम्ही जो मला भजनाच्या माध्यमातून उडावता ना, ए श्रीकांत मी आता त्या गाणं म्हणतोय ते बसा गाणं, त्या गाण्याची 2 ओळी सुरुवातीची म्हण तुला मी 500 रुपये देणार. नको छाडू रे नंद किशोरा, नको सोडू रे धरलेला हात, सोड तू कृष्णा जाऊ दे विपिनालो मी कान्हा Risa
सुरुवातीचे जे गायले आहेत ते दोघांमुळे मी गाऊन जातो 1000 रुपये बक्षीस देणार जर त्याने बरोबर गायले. त्याने थोडे तरी 10-15 माझ्यावर पेक्षा बसले आणि त्यांनी टाळे वगैरे बरोबर हा तुम्ही थांबाचा भजन शेवट करतो आम्ही गेलो काय पर्याय तुम्ही थांबता आणि त्याने म्हटलं की तुमच्या समक्ष 1000 रुपये देणार. निलेश चव्हाण कुडाळ यांकडून दिग्गज यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. पाटील साहेब तुमच्यावरती 1 कडवं केले कारण गेल्या वर्षी सुद्धा पाटील लोकोची बाहेर झालेली तुमच्या त्या श्लोक अपार्टमेंट मध्ये तुमच्यावरती फक्त 1 कडवं. सन्माननीय प्रशांत तनपुरे यांच्याकडून पुसली माझी बांगडी या गाण्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. ज्या गाण्याची चाल घेतली तुमच्यासाठी चंदा सितारे दुनिया तुम्हारी चंदा सितारे दुनिया तुम्हारी उन्नति वाला तो तुम्हारे साथ है जिंदगी भर स्वाभिमान दे अभिमान दे स्वाभिमान दे अभिमान दे दलेगा सागर दलेगा सागर शीतल छाया
वैभव जाधव आणि स्वप्नील मेस्त्री यांनी नारायणराव राणे साहेब यांच्यावर गाणं घ्या म्हणून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं स्वागत करतोय. शैलेंद्र आपल्याकडे तुषार तांबे यांच्याकडून सागर कदम ढोलकीपटू त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं. कोकण आधारित प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सगळे सर्व उमेशजी पाटील साहेब यांकडून माझ्यासाठी 1200 रुपयांचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. सन्माननीय उमेश दळवी कणकवली यांकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं स्वागत करतोय. बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महेश पाणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने गजर याकडून हे 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. सन्माननीय सतीश धुरी यांच्याकडून सतीश धुरी यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी बंद पॉकेट आलेले. त्याचप्रमाणे अर्जुन नवले बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण सावंत उर्फ पांडू माझा भाचा यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनीष ठाकूर काला यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी कृष्णा पवार यांच्या स्मरणार्थ गोविंद कदम यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे कुमार तन्मय श्रीकांत श्रावणी गावडे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये आर्थिक पत्रकार यांच्याकडून असे एकूण 300 रुपये पारितोषिक आलेले. तन्मय श्रावणी आणि आरती यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे अखिल भजन संप्रदाय हिंदवर्धक महाराष्ट्र राज्य यांचा अखिल भारतीय भजन संमेलन होणार आहे दिनांक 18 व 19 जानेवारी 2025 रोजी. तरी आपण सर्व भुवनी पकवाजी मंडळी यांनी हजर राहावे विनंती. यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ कोकणातील 2 वाघ संदीप लोके आणि गुंडू सावंत यांचे फॅन सन्माननीय गणेश धुरी हे शिरसाट
150 गणेश धुरे यांच्याकडून आलेले स्वागत करतोय। त्याचप्रमाणे जनार्दन पेडणेकर यांच्याकडून तिन्ही पोहांसाठी 100 असं 300 रुपयाचं पारितोषिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे प्रकाश टक्के यांच्याकडून म्हणजे प्रमोद टक्के मोहनचे भाऊ यांच्याकडून 101 रुपये आणि रत्नाकर मोहिते यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो। धन्यवाद। पेटीचा आवाज कमी करा। फक्त दोन सत्कार आहेत, दोन सत्कार सन्माननीय शेतकर पवारांना विनंती करतो इथे यायचा आणि सत्कार करण्यासाठी वैभवजी जाधव। नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी लोकांपर्यंत गेलं म्हणजे कुळ्या हे शीर्षाचा जर तू का बोलतोस ना तर समजा लोकांना माझा तर येतोय का आम्ही होते बघावं। हॅलो माझा आवाज येतोय का? येतोय? हॅलो 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 येतात आहे का? कमी करा आपण ती चाटी कमी करावं आवाज घुमतोय। हॅलो माझं जरा शांत झालं तर कमी करा हे आम्ही बोलतो बघा। हॅलो त्याचा आवाज कमी ठेवा। हॅलो 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 चालेल। हॅलो हॅलो नाकापेक्षा मोठी लढ होता ना वाजत तरी त्यांचा आवाज मोठा हो पडद्याच्या आवाजाला ठीक आहे। मध्ये थोडं इंट्रोडक्शन झालं। आमदार साहेब वगैरे आले सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी आली होती। सन्माननीय यशवंत शांताराम गोसावी यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे स्वागत करतोय। श्रीकांत शिरसाट तू बोलताना विचार करत जा गेलं लक्षात। आता तुझ्याकडे फक्त शिल्लक काय राहायला पाहिजे ते चष्मे फक्त लावून येत आणि गॉगल त्याच्या पलीकडे तुझ्याकडे काय नाही एखाद्याच्या तो कसंही असू दे लक्षात घे। पण आज तुझ्यामध्ये संगीत जर असाल तर एखाद्याच्या व्यंगावर कधी बोलायचं लक्षात ठेव। एक वेळ तुला देव माफ करीत तर तुझा कर्म तुला माफ करणार नाही। ते का परमेश्वरात त्याच्या नजरेची ठरत कसं आहे त्याच्या परमेश्वरात
वाद्यकाराची नजर थोडीशी त्या दृष्टीने दिलेली आहे. आपण कोणाच्या व्यंगावरती बोलायचं नाही. आणि या कलियुगात त्याला 32,000 वर्षाचा त्याच्यापैकी 5,125 वर्ष संपत गेली आहेत. तू किती वर्ष जगतोस तू बघ या कलियुगात. कारण महिन्यात वर्षाचं किती सत्यानाश केलं असतं ना. तू आपला पैसे जास्त गावला तुझं महिन्यात मला झाला का? तू आता घरात बोलत नाही. आणि तू कोरोनाचा बूस्टर डोस आज घेऊन दिवस नाही काय हे करत तो सुचिरभूत झालेला तो काही समाधान नाही. मागा 4 लोकांनी बक्षीस दिले तर तू आमचं की भीक मागत नाही. अरे स्वतःसाठी मागतो ती भीक असते इकडे बघ. हे वाक्य करा. स्वतःसाठी मागतो ती भीक असते. तुम्ही स्वतः योग्य माझा संपूर्ण भजन मंडळीला आणि तुझ्या बायकोसाठी तू आज एवढी वर्ष मुंबई काढलं मंडळ तुला घेऊन यावचा लागला. लक्षात घे. हा 2 काय सरस्वती म्हणून सांग. सरस्वती म्हणून सांग 2 म्हणून तू आणलं तरी लाव वगैरे जा घरात तुझ्या बाबा. आता काय भीक नाही मागत. भीक नाही मागत भजन मंडळ बरोबर ना. स्वतःसाठी मागतो ती भीक असते. लक्षात घ्या. आणि कुटुंबासाठी मागतो ती दीक्षा. समाजासाठी मागतो ते दान आणि विश्वासाठी मागतो ते फसायदान. लक्षात घ्या. बरोबर हे तिथे विषय असतात. त्यामुळे भिक्षा नाही. भिक्षा नाही काय बायकांबरोबर तो त्या विषयात बोलू शकत नाही. कारण तो बायकांबरोबर त्या पद्धतीत कार्य करतात. आता समान आपण आहोत. लक्षात घ्या. मी तुला पहिले जाऊन काय बोलणार नाही. कारण लोकांवर मी काय बोलणार. मी बोला भरपूर आम्ही 100% देण्याचं काम करणार. बोलले त्यांची बाजी बोलली तुला आनंदातले पवार त्याची लोक कोण बोलले की बाजी बघे अशा पद्धतीत बाजी बोलते असे आपण ह्या करू ना. तुझ्या काम तुझ्याकडे श्रीकांत तुझ्याकडे काय हातात तो सांग. तुझे पहिल्या काय बोलत कसं बापड्याचं सिंधुदुर्गाचं एकमेव असवा तसं बापड्या बघा. पण आता थोडा त्याची पाळी येईल ना मला कसं काय तरी त्याच्या बोलण्यात जाता ना. श्रीकांत आपण प्रोग्रामाचं वगैरे काही येत नाही ना तर आपल्याला तरी बोलण्याची हिंमत होईल. दुसरं काय बोलतं ना त्याच्यावर आपण बोलण्यापेक्षा स्वतः काहीतरी 1-2 विषय घेण्याचा प्रयत्न करतो. या भजन म्हणजे नुसतं दाखवून करून कमेंट्स आहेत करा. लोकांचे कमेंट्स येतात ना ते चांगलं भजन करून सुद्धा घातलेले कमेंट येतं त्यावेळेस वाईट वाटतात. तुला काय सोडलेलं लक्षात घे. तू सांगतो काय फुल्या शास्त्राने माकाबाई म्हणून तुझं कसा माहिती आहे. आईच्या जीवावर माय जीव उदार आणि सासऱ्याच्या फोडणीच्या भाताला नाव सुद्धा जातात. रुपवण घेते मी गजानच्या माध्यमातून 100% बोलणार. परंतु मायबाप प्रेक्षक शेवटच्या 3ऱ्या बोलचं गजर होईपर्यंत अभंग बोलून होईपर्यंत दाखव ही इच्छा. आणि तुला सांगतो मी टायमिंगचं बंधन पाळ. तुझी नजर जरी वापरायची तरी कान बरे ना तुझे का फुटले तुला कान घोटा बरे दिल्याचे इकडे बघ. टायमिंगचं बंधन पाळ आणि भजन करायचं बंद करून लावलं. आयोजकांवर माझा तो दोष असतो. लक्षात घ्या. माका जर 20 मिनिटं दिलं तर तुझा पण 20 मिनिटं भजन थांबव उद्या नको दे. तुम्हाला बोलायला तुझे होईल होय काय वाटलं जा जेवण घेऊन येतो जा. रुपवण घेते मी. तुषार सावंत यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये गाणं घ्या म्हणून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहेत. त्याचप्रमाणे नितीन कोल्हापूर राणे प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याकडून माझ्यासाठी
सन्माननीय राणे प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन बोरगावकर यांकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक कार्यालय मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रत्येक आलिम फरमाईश करून एक छोटंसं गाणं घेतोय. सन्माननीय नाना कोल्हे यांच्याकडून दशावतार बघायला आवडेल म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गजराच्या माध्यमातून 100% दशावताराचा झलक आपल्याला दाखवेल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवात नाव गाजत गडकिल्ल्याच्या जमिनावर. माझ्या देवात नाव गाजत. माझ्या देवात नाव गाजत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवात माझ्या राजात माझ्या देवात नाव गाजत गडकिल्ल्याच्या जमिनावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धापेवर. प्रयते साक्षी मान झेलले आपल्या नराच्या छातीवर. लहानपणाने लढले मावळे भरवसा त्याला राजावर. लहानपणाने लढले मावळे भरवसा त्याला राजावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजत. माझ्या राजाचं नाव गाजत. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज. हॅलो 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 हॅलो. काढून लावू परत काढून लावू. हॅलो 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 हॅलो.
हा एवढं जवळ जवळ हा या चिठ्ठ्या मायबाप प्रेक्षकांना कोकणचे देऊळबाग हिंदू सावंत आणि संदीप लोके अमोल मुंडगेकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि दिव्यातील प्रसिद्ध क्लासेस सिद्धेश्वर पवार ढोलकी वादक क्लासेस संचालक पवार विशारद अलंकार सन्माननीय आनंद सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. हॅलो मॉनिटरला द्या ना मला. मॉनिटरला येते त्यामुळे हॅलो 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 मॉनिटर बंद झाले. विचारायचे स्टेजवर ऐकायला ते मागे येतो आवाज. पेटीचा कमी करा. हॅलो हॅलो बोलावं तेवढं करा. कारण वयाची फक्त 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं आयुष्य, परंतु त्यांनी जे करून ठेवला 350 वर्ष झाली तर त्याचा पुरावा आपल्याला अजून दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर विरोधक औरंगजेब, त्या औरंगजेबाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा तो नमाज पढत होता. आणि मुसलमान लोक नमाज पडताना कधी मध्ये थांबवत नाही. नमाज पडता पडता त्याला बातमी आली, कोणी सांगितलं की अब्बा जान शिवा का ध्यान हो गया. त्याने नमाज थांबवलं आणि उठून उभा राहिला आणि परमेश्वराच्या अल्लाहच्या दिशेने हात करून म्हणतोय, ए अल्लाह, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखते. हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद. औरंगजेबाची मोठे छाकरी इकडे तिकडे सैराबाईला पळू लागले सगळे लोक. आणि तेव्हा त्या शाहिस्तेखानाची बहीण येऊन म्हणते की भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवा तो नहीं लेके गया. त्या शाहिस्तेखानाने मोठे छाकले असताना सुद्धा सांगितलं कि शिवा किसी की गर्दन काट सकता है, शिवा किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी की बेटियों को हाथ नहीं लगा सकता है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि भजनाच्या माध्यमातून हे केलंच पाहिजे. आज भजन कीर्तन प्रवचन जे चाललंय ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढं ठेवलं म्हणूनच चाललंय, लक्षात घ्या. आणि हे असे हे शिरसाट यानं तर पुराणच काढले ना. 4,32,000 वर्ष. तू सांग बाकीच्या युगांची किती वर्ष आणि तू खिंच्या युगात तो सांग. हे वाद्य करा तुझ्या पिढे तुझ्या पिढे भीक मागून लाभ नाही वाटत. हे पैसे आम्ही सांगितले नाही लोकांना शंभरची माळ आहे. कोकण आधार प्रतिष्ठान यांकडून हा लक्ष्मीचा हार माझ्यासाठी आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या पक्षाचा स्वीकार करतोय. काय आम्ही किती बोलू शकतो हे 100% मायबाप प्रेक्षकांना माहिती आहे, परंतु त्याच्यासाठी गजराच्या माध्यमातून आम्हाला जर एवढं लांबून बोलवलंय तर फक्त बडबड करून उपयोग नाही. थोडंसं तरी भजन जेवढं जमेल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे ह्या माताचा मी. आणि आता खूप वर्ष झाले, 25-30 वर्ष भजनामध्ये आहेत. त्यामुळे आता मायबाप प्रेक्षकांसमोर एवढे मायबाप प्रेक्षक जर समोर बसले तर त्यांना आपण काय द्यावं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे, लक्षात घ्या. क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज युवा विभाग खजिनदार श्री प्रकाश घाडीगावकर आडवले यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे.
सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा अनाथा तुझ नमो तुझ नमो Ah